हॅलो मित्रांनो, तुमच्या पण सोलरवर अशीच धूळ साचली आहे का? तर चला, ही धूळ कशी साफ करायची आणि कोणत्या टायमिंगला साफ करायची आणि कशी करायची, कारण मी सोशल मीडियावर भरपूर व्हिडिओ पाहितले शॉक बसणारे. तर मित्रांनो, कोणत्या मित्राला प्रॉब्लेम येऊ नये म्हणून हा व्हिडिओ बनवायचं कारण. आपल्या सर्व शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना काही प्रॉब्लेम येणार नाही. तर तुमच्याकडे चार्जिंगचा फवारा असो, पेट्रोलचा असो किंवा बोरचा पाईप असो, हा पर्याय तुम्ही निवडायचा. पण शक्यतो ज्याला जास्त प्रेशर आहे हाच तुम्ही निवडा. तरीची सकाळचं टायमिंग असल्यामुळं आमचा फवारा पण गारटला वाटतंय. चला, झाला चालू. एकटा जीव सदाशिव, आपल्याला काही प्रॉब्लेम नाही. झाला चालू. तर मित्रांनो, सकाळचा टायमिंग ह्याच्यामुळं निवडायचा आपल्याला, कारण की सोलर प्लेट ही काचाची बनलेली आहे. उन्हामध्ये गरम झाल्याच्या नंतर आणि वर पाणी टाकल्याच्या नंतर ही प्लेट क्रॅक जायची शक्यता भरपूर आहे. त्याच्यामुळं एवढी काळजी सगळ्या मित्रांनी घ्यायची आहे. आणि ह्या प्लेटा साफ कशामुळं करायच्या, कारण की ही धूळ साचल्यामुळं मोटरला पाण्याचा प्रेशर अगदी कमी आला होता. म्हणून मी ह्या प्लेटा साफ करायचा निर्णय घेतला आणि म्हणलं चला शेतकरी मित्रापर्यंत आपण ह्या व्हिडिओ शेअर करू. पहा मित्रांनो, किती धूळ निघते. आणि आता शॉक कुठं बसतो हे पण मी तुम्हाला पुढं सांगणार आहे. पण साफ करून झाल्याच्या नंतर तुमच्याकडे सुका कपडा असेल, वायफर असेल, त्यांनी पाणी खाली वळून घ्यायचं आहे. मला लगेच चालू करायची, त्याच्यामुळे मी लगेच, माझ्याकडे वायफर आहे, मी वायफरने पाणी साफ करणार आहे. आता शॉक कुठं बसतो हे सांगतो मित्रांनो. माझ्या बोटाकडे 1 मिनिट लक्ष द्या. ही जी तुम्हाला लाइनिंग दिसती, ह्याच्यामध्ये आत ट्रिप आहे. काच कुठं क्रॅक गेलेली असली, मध्ये पाणी गेलं तर 100% शॉक बसणार. आणि मधून जी वायरिंग आहे त्याला कुठं अशा प्रकारे जॉईंट असला, कुठं उंदराने कुरताडलं, तुमच्या बॉडीला टच झालं, सोलरच्या अँगलला टच झालं, तरी मित्रांनो 100% शॉक बसणार. झाले ना क्लीन व्यवस्थित? तर चला, असाच काहीतरी परत कामाचा व्हिडिओ घेऊन भेटूया. तोपर्यंत जय जवान जय किसान.